मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। या आठवड्यामध्ये वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्या ठिकाणी आम्हाला ईसीची परवानगी मिळाली आहे, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळूघाट लिलाव होतील। घरकुलांना 5 ब्रास रेती देण्याचाही मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। तर त्याचाही तरतूद आम्ही करणार आहोत। एकंदरीत जेवढी मागणी आहे तेवढी पुरवठा होईल असं वाळू धोरण आपण तयार करतो आहे। सोबतच एम सॅन्ड धोरण येत आहे, जे क्रश जे दगड खाणीवरनं तयार केलेली वाळू, जी वाळूचे क्रेशर्स मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही यांना प्रमोट करतो आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाळू तयार करणारे क्रेशर, स्टोन क्रेशर, ज्यातून वाळू तयार होईल मोठ्या प्रमाणावर, त्यामधून मग ही जी रिव्हर सॅन्ड आहे याची मागणी कमी होईल आणि त्यामुळं मोठ्या 2 वर्षामध्ये वाळूचं जे मागणी आणि सप्लाय याच्यामधला, डिमांड आणि सप्लाय मधला जो काही फरक आहे तो दूर होईल। मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता स्टोन क्रेशर लागणार आहे, त्यातून वाळू तयार होणार आहे। नागपूर जिल्हा, नागपूर शहरामध्ये